चालू आहे त्याच्यावरती सुद्धा लवकरात लवकर वंचित बहुजन आघाडी ऍक्शन मोड मध्ये आपल्याला येताना दिसेल. मित्रांनो, हे बोलत असताना मला तुमचं लक्ष थोडंसं दिल्लीकडे घेऊन जाईल. आपल्या सर्वांना माहिती असेल की 2 आठवड्यापूर्वी नीटचा पेपर फुटला. त्याच्यामुळे खूप मोठ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि अख्ख्या भारतामध्ये एक मोठं आंदोलन पेटलं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याचं. त्याच आंदोलनाची भूमिका ही सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीने मुंबईमध्ये सुद्धा वाजवली होती आणि मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन केलं. आपण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागतो, आपण नीटच्या वरती आंदोलन करतो आणि त्याच्यावरती काही तोडगा सुटेल तेवढ्या आतमध्ये आज बातमी येते की टीईटीचा पेपर फुटतो. मित्रांनो, 4,28,000 विद्यार्थी या पेपरसाठी तयारी करत होते. 1,000 रुपये या पेपरची फीज होती आणि जेव्हा असा पेपर फुटतो तेव्हा नुसता एक पेपर फुटत नाही, तुम्ही 4,28,000 विद्यार्थ्यांच्या भविष्याला सुरुंग लावण्याचं काम करता हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने भारतामध्ये केंद्र सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधानांचा पेपर फुटीसाठी राजीनामा मागितला जातो, त्याच पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडीकडनं आम्ही ही मागणी घेतो की जर आज महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटत असेल तर संबंधित शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य हे सुधारलं पाहिजे. आणि मित्रांनो, हेच बोलत असताना महाराष्ट्रामध्ये काही घडामोडी होत आहेत ज्याच्याबद्दल मला आपल्या सर्वांशी बोलायचं. बोलू का? हो. मला फक्त तुमच्या सर्वांचं 2 मिनिटांसाठी लक्ष पाहिजे. नीट ऐकून घ्या, नीट समजून घ्या आणि मग त्याच्यावरती आपण पुढे चर्चा करू. चालेल? हो. तर सगळ्यात पहिली गोष्ट, 6 उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार, निवडून आलेले खासदार हे भाजपमध्ये गेले शिंदे सेनेच्या मार्फत. 12 आमदार जायच्या मार्गावरती आहेत अशा बातम्या येतात. आता झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 8 जागेंवरती महाविकास आघाडीने माघार घेऊन काँग्रेसने डायरेक्ट भाजपला पाठिंबा देण्याचं काम केलं. त्याच महाविकास आघाडीच्या जे आता भाजपचे बिनविरोध 8 निवडून आले, त्याच उमेदवारांपैकी एक उमेदवार निवडून आलेले उमेदवार हे सुप्रिया सुळेंचे स्तंभी बिहारी लखानी म्हणून आहेत, ज्यांना महाविकास आघाडीने बिनविरोध निवडून आणले. दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर 100 काँग्रेसचे नगरसेवक आणि 200 महाविकास आघाडीचे कॉर्पोरेटर हे थेट भाजपला आपल्याला मतदान करताना दिसतात विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये. आणि मित्रांनो, मी ज्या ह्या गोष्टी सांगतोय त्या मागच्या 2-4 वर्षाच्या नाही सांगत आहे. मी ज्या गोष्टी सांगतोय त्या मागच्या 7 दिवसामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत. आणि माझा आपल्या सर्वांना अजून एकच प्रश्न आहे की आपण काँग्रेसला, शिवसेनेला, एनसीपीला मतदान देतो, पण आपल्या मतदानाचा तर फायदा काय जर आपलं मतदान घेऊन उद्या ही लोक भाजपमध्ये जाऊन बसणार असतील? मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या. 8 खासदार जनतेच्या मतदानावरती निवडून आलेले उबाटाचे शिंदे सेनेत जातात. काँग्रेसचे महाविकास आघाडीचे एमएनसीचे विधान परिषदेचे 8 उमेदवार माघार घेतात आणि थेट भाजपला मतदान करतात. दुसऱ्या बाजूला शिवसेना उबाटाचे नेते अंबादास दानवे हे जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी थेट शिंदे गटाच्या पॅनलवरती उभे राहतात. आणि एवढंच नाही तर आपल्याला दिसतं की ज्या महाराष्ट्राच्या जाणत्या राजांनी इतके वर्ष पुरोगामित्वाचं ढोंग आपल्या खांद्यावरती घेतलेलं, आज त्यांचीच नात जाऊन डायरेक्ट RSSच्या घरामध्ये लग्न करते. मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या, हे सगळी लोक ढोंगी आहेत, ही सगळी लोक नकली आहेत आणि आपला आतापर्यंत फक्त वापर करून आले हे आपण विसरू नका. एका बाजूला आपल्याला भाजपची भीती दाखवतात, एका बाजूला आपल्याला संविधानाचं रक्षण करू सांगतात, दुसऱ्या बाजूला आम्ही आरक्षण वाचवू सांगतात
आणि वंचिताची भूमिका घेऊ असं सांगतात आणि मग डायरेक्ट भाजपशी